महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। भ्रातृ मंडळ अमरावतीचा वार्षिक कार्यक्रम उत्साहात। माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, आमदार सौ सुलभाताई खोडके उपस्थित। समाजातील यशवंत, प्रतिभावंत व गुणवंतांचा सत्कार। रितेश कडू, कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती जिल्हा, अमरावती, 10 जानेवारी। भ्रातृ मंडळ अमरावतीच्या वतीने रविवारी वार्षिक कार्यक्रम तसेच फोटो अनावरण व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। यावेळी माजी खासदार डॉक्टर उल्हासदादा पाटील, आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भ्रातृ मंडळाच्या विविध प्रकारच्या उपक्रमाकरिता आर्थिक सहकार्य करणाऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या गुणवंत, यशवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। लवकुशनगर, तुळशी विहार, कठोरा नाका ते वलगाव दरम्यान नवीन बायपास, रिंग रोड परिसर स्थित भ्रातृ मंडळाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश सोपान भारंबे उपस्थित होते। तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ स्थित गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष, शिक्षणप्रेमी तथा माजी खासदार डॉक्टर उल्हासदादा पाटील, आमदार सौ सुलभाताई खोडके, वंदनीय सोपान भाऊ उपाख्य भाऊसाहेब फिरके, महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे माजी अध्यक्ष व उद्योजक पुरुषोत्तम उर्फ अण्णासाहेब पाटील, माजी नगरसेवक प्रदीप बाजड आदी उपस्थित होते। यावेळी अतिथींच्या हस्ते फोटोचे अनावरण करण्यात आले। भ्रातृ मंडळ व महिला समितीच्या वतीने यावेळी डॉक्टर उल्हासदादा पाटील व आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्यासह अन्य अतिथींना शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। या दरम्यान अतिथींच्या हस्ते भ्रातृ मंडळाचे हित जोपासण्यासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या समाज बांधव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत, यशवंत विद्यार्थ्यांचा आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्यासह अन्य अतिथींच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला। सामाजिक ऐक्याकरिता, प्रगतीकरिता भ्रातृ मंडळ अमरावतीच्या सर्व सदस्यांचे योगदान हे अविस्मरणीय व अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन करीत आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी शुभेच्छा देत यावेळी उपस्थितांना संबोधित केले। माजी खासदार उल्हासदादा पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनात भ्रातृ मंडळाने आयोजित केलेला फोटो अनावरण व सत्कार समारंभाचे कौतुक करून मंडळाच्या पारदर्शी कामाची प्रशंसा केली आणि पुढचे कामही अतिशय नियोजनबद्ध असल्याचे दिसून आले आणि यामधून मलाही शिकायला मिळते आहे, असे डॉक्टर पाटील यांनी सांगितले। भ्रातृ मंडळाचे हे काम पुढच्या पिढीच्या दृष्टीने महत्त्वाचे काम आताच्या मंडळींनी करून ठेवले आहे। त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अमरावतीमध्ये समाजाची कमी कुटुंबे असतानाही घेतलेली जागा व झालेले भव्य बांधकामाबद्दल प्रथम आनंद व्यक्त करून मंडळाच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करून मंडळाच्या अध्यक्षांना भविष्यातही सहकार्य करण्याची विनंती करून माझ्याकडून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। लेवा समाजाचा कोणताही व्यक्ती ही प्रामाणिकपणे काम करते व ज्या संस्थेत काम करते त्या संस्थेच्या हिताकरिता काम करते, हे आपल्या समाजाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले। नंतर माजी नगरसेवक श्री प्रदीप भाऊ बाजड आणि मंडळाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक श्री विष्णू लक्ष्मण नाफडे यांनीही मनोगत व्यक्त केले। यावेळी विनायकराव तळोले, अतुल इंगळे, हर्षा सुपे आदींसहित भ्रातृ मंडळ अमरावती व महिला समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी तथा ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।
मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।